सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताच म्हणजेच निरूपणा करता घेतलेला अभंग देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर आहे. या अभंगातून तुम्हा जीवांना एक प्रकारचा उपदेश करतायत. उपदेश शरणागतीचा करतायत म्हणजे शरणागतीची मीमांसा सांगणारा असा हा अभंग आज सेवेकरता निवडला. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं कर्म प्राप्त आहे. भगवान श्री जटाशंकरजींच्या या पुण्य पावन नगरीमध्ये चालू असलेला हा भव्य दिव्य असा असणारा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न असलेला किंवा संपन्न होत असलेला हा उत्सव आणि त्यातली आजची ही कीर्तन रूपी सेवा समस्त गामस्तक डोंगरकडा असतील, भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, या सप्ताहाची काही संयोजक आयोजक कमिटी असेल, त्यामध्येच आमच्यावर नितांत स्नेह आपुलकी जिव्हाळा असणारे हरिभक्तपरायण सुमित दादा, त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे महेश दादा असतील, त्यांच्यासोबत असणारी सर्वच तरुण मंडळी, तरुण संयोजक मंडळी, गावातील पंच कमिटी असतील, मंदिराची पंच कमिटी असेल, सर्वांच्याच प्रेमातून स्नेहातून इथे येण्याचा योग आणि त्यातून आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या कृपेने, श्री ज्ञानोबराय श्री तुकोबरायांच्या कृपेने, त्याचबरोबर भगवान जटाशंकरजींच्या कृपेने जेवढं काही माझ्या अल्पमतीप्रमाणे मला चिंतन करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी माझे श्रीगुरु त्यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. त्याचबरोबर उपस्थित माझे माता पिता असतील, उपस्थित ज्ञात अज्ञात महाराज मंडळी असतील, माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, अधिकाराने सर्व श्रेष्ठ मंडळी, त्याचबरोबर माझ्या उजव्या हाताला उभे बसलेले हरिभक्तपरायण दिलीप महाराज इसादकर असतील, अशी उपस्थित ज्ञात अज्ञात महाराज मंडळी असतील, गुणीजन गायक वर्ग असेल, वादक वर्ग असेल, सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि चिंतनाला प्रारंभ. विठ्ठल सेवे लागी सेवक झालो, 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 सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणाय, तुमच्या लागलो निज चरणाय. अहो स्वामी तुकया देवा, देवा, अहो स्वामी तुकया देवा. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणात, तुमच्या लागलो निज चरणात. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. लागलो निज चरणात, तुमच्या लागलो निज चरणात. आओ स्वामी तुकया देवा, आओ स्वामी तुकया देवा. सेवे लागी सेवक झालो,
तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. या न्यायाने सेवा करण्याचा प्रयत्न. तसं पाहायला गेलं समस्त ग्रामस्थ डोंगरकडा असतील, भजनी मंडळ असतील, यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. कारण कोरोना सारख्या या वातावरणामध्ये सर्वांनाच मानसिक स्थिरतेची अत्यंतिक गरज होती. आणि ती मानसिक स्थिरता जी आहे ती परमार्थाशिवाय इतर कोणत्याही इतर व्यासपीठावरती मिळत नाही. आणि अशा वातावरणामध्ये देखील आता वातावरण निवडलं म्हणा, तसं पाहायला गेलं ही देखील पांडुरंगाची कृपा आहे. दुसऱ्या लाटेतनं वाचलो म्हणजे ही त्याची कृपा आहे. आणि त्याच्याच कृपा आशीर्वादातून चालू असलेला ग्रामस्थांचा, त्याचबरोबर विशेष करून धन्यवाद द्यावे वाटतातील ग्रामस्थातील जी तरुण मंडळी आहेत. कारण कीर्तनाला एवढी तरुण मंडळी कधी मी पाहिली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थातील तरुण मंडळींना विशेष धन्यवाद देतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा जीवांना एक प्रकारचा उपदेश करतात. या अभंगामध्ये माझ्या अल्पमतीप्रमाणे मला चिंतन करण्याजोगे 3-4 मुद्दे मला सोडवायचे. पहिलं, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात उपदेश करतायत म्हटल्यानंतर पहिल्यांदा उपदेश म्हणजे काय हे तुम्हा आम्हाला पटवून सांगितलं पाहिजे. बरं, कोणता उपदेश करतात? शरणागतीचा उपदेश करतात. मग शरण जाण्याचा अधिकारी कोण? शरण जाण्याचा विषय काय आहे? शरण गेल्यानंतर प्रयोजन काय मिळेल आणि संबंध काय? अशा अनुबंध चतुष्टयाची उत्तरं म्हणजे प्रस्तुत अभंग. विठ्ठल वेदांतामध्ये 3 प्रकारचे चतुष्टय सांगितले गेलेले आहेत. एक आहे साधन चतुष्टय, दुसरं अंतःकरण चतुष्टय, तिसरं आहे अनुबंध चतुष्टय. साधन चतुष्टयाचं वर्णन करत असताना याचं वर्णन वेदांतामध्ये किंवा विचारसागर ग्रंथामध्ये असं पाहायला मिळेल आपल्याला की ज्ञानाचा अधिकारी सांगत असताना मल विक्षेप जा कोणही किंतु एक अज्ञान वह चव साधन सहित सो नर अधिकृत मतिमान असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानाचा अधिकारी सांगताना मल विक्षेप हे 2 दोष ज्याचे गेले, आवरंजेचं शिल्लक आहे आणि जो या 4 साधनांनी युक्त आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. कोणते 4 साधन? विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षुता. विवेक कशाला म्हणावं? मोठं चिंतन आपल्याला पाहायला मिळेल. अविनाशी, अतम, अचल, जगताते प्रतिकील किंवा सारासार काय आहे ही जी वृत्ती ओळखण्याची, चांगलं काय आणि वाईट काय हे जे कळतं त्याला म्हणायचं विवेक. वैराग्य म्हणजे इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल भोग त्या सगळ्यांचा त्याग, त्याला वैराग्य म्हटलं. मी विस्तारात वेळ खर्च करत नाही, वेळ कमी आहे, मला अभंगाकडे वयायचं आहे. वैराग्यानंतर समाधी, षटसंपत्ती यामध्ये 6 प्रकार आहेत. शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती आणि तितिक्षा. शम मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, विशेष चिंतन आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेवटी मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा. अशी 4 साधन चतुष्टय सांगितले. हे एक झालं. दुसरं सांगितलं गेलं चतुष्टय ते म्हणजे अंतःकरण चतुष्टय. अंत म्हणजे आतकरण म्हणजे इंद्रिय. आतली इंद्रिय कोणती? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. विस्तारात वेळ खर्च करत नाही. त्याचबरोबर एखाद्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती करायची असेल, त्याचबरोबर एखाद्या जर अभंगामध्ये आपल्याला प्रवेश करायचा असेल तर त्याचा अधिकारी कोण आहे? विषय, प्रयोजन आणि संबंध या हेतूने शरणागतीची मीमांसा जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. म्हणजे शरण जाण्याचा अधिकारी कोण? शरणागती हा विषय. शरण गेल्यानंतर प्रयोजन काय मिळेल? थोडंसं पटायला कठीण जात असेल तर व्यवहाराच्या भाषेत सांगू का? शरण कोणी जावं, शरण कोणाला जावं, शरण का जावं आणि शरण कसं जावं याची उत्तरं म्हणजे प्रस्तुत अभंग. विठ्ठल विठ्ठल परंतु जगद्गुरु तुकोबाराय शरणागतीचा उपदेश करतात. आपण हे चिंतन करून आलो. पहिला आहे उपदेश. उपदेश म्हणजे काय याची शास्त्रामध्ये अशी व्याख्या आहे की एखाद्या सर्वज्ञाने अल्पज्ञाला केलेला हितबोध किंवा एखादा उद्धाराचा बोध त्याला म्हणायचं उपदेश. अजून व्यवहाराच्या भाषेत सांगतो, एखाद्या मोठ्या व्यक्तीने लहानाला जे हिताचं सांगितलं आहे, जे उद्धाराचं सांगितलं त्याला म्हणायचं उपदेश. काही जण म्हणतील उपदेश, बरं उदाहरण बदलून सांगतो, थोडंसं उदाहरण देऊन पटवून देतो. व्यवहारामध्ये वडिलांनी आपल्या मुलाला काडीपिटी आणण्याकरता सांगितली. कशा करता सांगितली आता यात विस्तारात वेळ खर्च करत नाही, सर्वांना कळाले असेल. वडिलांनी काडीपिटी मुलाला आणण्याकरता सांगितली. त्यामध्ये काडीपिटी आणण्यामध्ये मुलाचं काही हित होणार आहे का? नाही. मुलाचं काही कल्याण, मुलाचा काही उद्धार होणार आहे का? नाही. म्हणजे मोठा व्यक्ती लहानाला काहीतरी सांगतो, याला उपदेश म्हटलं गेलं नाही. उपदेश म्हणजे जो फक्त हिताचं सांगतो
उद्धाराचं सांगतो त्याला उपदेश म्हटलं गेलं. आणि संत महात्मेच फक्त आपल्या हिताचा विचार करतात, आपल्या उद्धाराचा विचार करतात. नवे नवे तेच सगळ्यात मोठे. तुकोबारांचा मोठेपणा बोलायचा झाला तर महाराज वर्णन करतात, अनुरेनुया थोकोडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा अनुरेनुया थोकडा अनुरेनुया थोकडा अनुरेनुया थोकडा अनुरेनुया थोकडा अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा 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 अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबारांची तुलना तुकोबारांबद्दल बोलत असताना काय सांगितलं? तुका आकाशा एवढा. व्यवहारामध्ये एखाद्या चालत असताना एखाद्या गृहस्थाला कोणीतरी विचारला, अरे बाबा आकाश किती आहे? बघा, आकाश किती आहे विचारल्याबरोबर त्याला सांगतात येतं का? एवढा आहे, एवढा आहे सांगता येतं? त्याला एकच पद लागतं, ते म्हणजे ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये जे व्यापक असतं त्याला ब्रह्म म्हटलं गेलं. तुकोबाराय जर ब्रह्म असतील म्हणजे तुकोबारांच्या आरतीमध्ये वर्णन पाहायला मिळेल, तुकिता तुलनेसी ब्रह्म. ब्रह्मा शब्द नाही, ब्रह्म तुका असे आले. म्हणजे तुकोबाराय आणि ब्रह्म हे जर वेगळे नसतील, सगळ्यात व्यापक सगळ्यात मोठे जगद्गुरु तुकोबाराय असतील आणि ते तुमच्या आमच्या हिताचं सांगत असतील तर त्याला म्हणायचं उपदेश. आणि नवे नवे संत महात्मे इथं अवतीर्ण होतात कशा करता? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती परोपकारे. किंवा नाथ महाराज वर्णन करतात, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूढ जन. तुमच्या आमच्या उद्धारा करता, तुमच्या आमच्या कल्याणा करता संत महात्मे इथं अवतीर्ण होतात. म्हणजे उपदेश करतात, इथं अवतीर्ण होतात. मग त्यासाठी अनेक मार्ग आहेत, नाना साधनांच्या अनेक साधन आहेत. कर्म आहे, उपासना आहे, योग आहे, ज्ञान आहे आणि भक्ती आहे. त्यामध्ये एक प्रकारची पद्धत ती म्हणजे उपदेश. उपदेशाद्वारे आता यामध्ये दोन प्रकार केले जातात शास्त्रामध्ये. एक आहे वाचिक उपदेश, दुसरा आहे क्रियात्मक उपदेश. चिंतन अवघड करत नाही, व्यवहारातली उदाहरण देऊन तुम्हाला पटवून देतो. वाचिक उपदेश आणि क्रियात्मक उपदेश. वाचिक उपदेश म्हणजे काय? कीर्तन असेल, कथा असेल, पोथी असेल, अनुग्रह असेल, याला वाचिक उपदेश म्हणा. थोडस माफी मागून बोलतो, पहिलं कीर्तन आहे. कीर्तनातून काय बोलावं हे आता कीर्तनातून सांगावं लागतं, याच्यासारखं दुर्दैव नाही. विठ्ठल कीर्तनातून काय बोललं गेलं पाहिजे? जीवाला जीवनाचं सार कळेल असं कीर्तनातून बोलावं. जीव कधी परमधामापर्यंत पोहोचेल असं कीर्तनातून बोलावं. जीवाचं जीवनातील अत्यंतिक दुःखाची कधी निवृत्ती होईल हे कीर्तनातून बोलावं. आमचे पूजनीय गुरुजी नेहमी बोलतात, सासू सुनांच्या गोष्टी करता अनेक व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतील. कीर्तन हे माध्यम त्याकरता नव्हे. जास्त विस्तारात मी वेळ खर्च करत नाही, थोडीशी परखडता वाटेल. मला मुद्दा हा पटवून सांगायचा की कीर्तन असेल, प्रवचन असेल, हा वाचिक उपदेश आहे. आता या वाचिक उपदेशामध्ये देखील दोन प्रकार आहेत. एक आहे सहज आहे आणि दुसरा आहे अट्टहासाचा. महाराज वर्णन करतात, सहज बोलणे हितोपदेश. थोडीशी धावत चालत व्याख्या सांगू का? संत महात्मे सहज बोलत बोलत हिताच सांगतात म्हणून त्यांना संत म्हणतात. आपण सहज बोलत बोलत शिवीच देतो म्हणून जीव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं
जसं काही जण म्हणतील जीवाची व्याख्या वेदांतामध्ये वेगळी सांगितली आहे. ज्याला अविद्या विशिष्ट चिंतन म्हणतात त्याला जीव म्हटलं गेलेलं. ठीक आहे, त्यात विस्तारात वेळ खर्च करत नाही. मी एक पटवून द्यावं या हेतूने, मी संस्कार व्हावेत, वक्त्याचं कर्तव्य या हेतूने मी चिंतन मांडलं. मला मुद्दा हा पटवून सांगायचा की वाचिक उपदेशामध्ये सहज आहे आणि दुसरा आहे अट्टहासाचा. महाराज बोलतात सहज बोलणे हित उपदेश, आणि अट्टहासपूर्वक देखील सांगतात. बघा, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, किंवा लागून या पाया. तुकोबऱ्यांचा अधिकार आपण पाहिला तरी देखील तुकोबऱ्या म्हणतात लागून या पाय. याला कारण काय? अट्टहासपूर्वक संतांना एकच तळमळ लागलेली असते की जीवाला कधी कृतार्थ करावं, जीवाचा उद्धार केव्हा व्हावा, ही संत महात्म्यांची तळमळ आहे. आणि म्हणून संत महात्मे याकरता प्रयत्नवादी असतात आणि नवे नवे संत महात्मे त्याच हेतूने अट्टहासपूर्वक सांगतात. परंतु यातला सिद्धांतांचा मुद्दा असा आहे की संतांनी सहज जरी उपदेश केला, नवे नवे अट्टहासपूर्वक जरी केला, परिणाम मात्र कायम आहे. उदाहरण पटवून देतो, नीट लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मुद्दामून त्रास व्हावा म्हणून एखादा विंचू पकडला. मी सिद्धांत काय मांडला पुन्हा एकदा अवलोकन करतो. सहज जरी संतांनी उपदेश केला किंवा अट्टहासपूर्वक जरी केला, परिणाम मात्र कायम आहे, हा सिद्धांत आहे. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून विंचू पकडला आणि त्याच्या बूट वगैरे कशामध्ये तर ठेवला. मुद्दामून विंचू ठेवल्यानंतर चावल्यानंतर वेदना जास्त होतात का चुकून विंचू चावल्यानंतर वेदना जास्त होतात? कसं या भागामध्ये द्या उत्तर, द्या उत्तर द्या. मला बोललेलं आवडतं कीर्तनात, आपापसात नाही बरं, माझ्याशी बोललेलं आवडतं. मला बोलायचं काय की विंचू मुद्दामून ठेवल्यानंतर चावल्यानंतर वेदना जास्त होतात का चुकून विंचू चावल्यानंतर? थोडंसं पटायला कठीण जातं का? उदाहरण बदलून देतो. उदबत्ती मुद्दामून पळवल्यानंतर जास्त पळते का चुकून पळल्यानंतर? उदबत्ती मुद्दामून पळू द्या किंवा चुकून पळू द्या, वेदना तेवढ्याच आहे. तसं संतांनी सहज उपदेश करू द्या किंवा अट्टहासपूर्वक, परिणाम मात्र कायम आहे. विठ्ठल विठ्ठल असा संत महात्मे सहज आणि अट्टहासपूर्वक देखील उपदेश करतात. थोडंसं अजून वेदांताच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर अन्वय पद्धतीचा उपदेश आणि व्यतिरेक पद्धतीचा उपदेश. अन्वय म्हणजे सकारात्मक पद्धतीने सांगणं आणि व्यतिरेक म्हणजे नकारात्मक पद्धतीने योग्य साध्यापर्यंत नेणं. मानतो चिंतन. अन्वय पद्धत मध्ये तोच सुखाचा दाता आहे. नवे नवे याच्यासाठी शास्त्रामध्ये उदाहरण असं दिलं, दोरीचा फुलाच्या ठिकाणी जो आहे त्याला अन्वय म्हटलं आणि फुलाचा दोरीच्या ठिकाणी त्याला व्यतिरेक म्हटलं गेलं. मी विस्तारात वेळ खर्च करत नाही, बऱ्याच जणांना लक्षातही येणार नाही उदाहरण, परंतु याकरता संत वचनाच्या माध्यमातून तुम्हाला मी अन्वय व्यतिरेक पटवून देतो. आहे म्हणजे सकारात्मक पद्धतीने सांगणं, याला अन्वय पद्धत. तो फक्त सुखाचा तोच एक दाता आहे, याला म्हणायचं अन्वय पद्धत. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर, तो सुखाचा दाता आहे म्हटलं की अन्वय पद्धत. आणि व्यतिरेक पद्धत, त्याच्याशिवाय तुम्हाला सुखच प्राप्त होत नाही, ते नकारात्मक पद्धतीने योग्य साध्यापर्यंत नेलं, याला व्यतिरेक पद्धत म्हणा. विठ्ठल विठ्ठल. बघा, संतांचा मी सहज अट्टहास परत अन्वय आणि व्यतिरेक पर्यंत आलो. म्हणजेच या वाचिक उपदेशामध्ये आपल्याला हे चिंतन पाहायला मिळेल. त्याचबरोबर वाचिक उपदेशाबरोबर दुसरा एक प्रकार आहे, तो म्हणजे क्रियात्मक उपदेश. संत महात्म्यांकडे बोलणं कमी आणि आचरण जास्त असतं. तुमच्या आमच्याकडे बोलणं जास्त आणि आचरण कमी म्हणू का नाहीच म्हणू? आम्हाला देखील वाटतं आमच्यासारखा कीर्तनकार आम्हीच. मला मुद्दा हा सांगायचा आहे, आचरण जमत नाही आपल्याला. अहो महाराज वर्णन कर, नवे नवे जगद्गुरु तुकोबारांच्याच भाषेत बोलायचं झालं तर संत महात्मे क्रियेला महत्व देतात. तैसे संत जगी, 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 तैसे संत जगी. क्रिया करुनी
तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करुणी ताविती अंगी क्रिया करुणी ताविती अंगी क्रिया करुणी ताविती अंगी क्रिया करुणी ताविती अंगी तैसे संत जगी तैसे संत जगी संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया क्या बात है करुणी ताविती अंगी क्रिया जय हो क्रिया करुणी ताविती अंगी तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करुणी ताविती अंगी क्रिया करुणी ताविती अंगी तैसे संत जगी तैसे संत जगी संत जगी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत महात्मे क्रियेला महत्व देतात. याचं जर आपण पहिलं चरण पाहिलं तर महाराज उदाहरण देतात. अर्भकाचे साठी पंते हाती धरिणी पाटी. यामध्ये बघा पंत हा शब्द आहे. पंते आपल्याकडे आत्ता शिक्षक मंडळींना सर म्हटलं जातं. याच्या पूर्वीचा काळ पाहिला तर गुरुजी असं म्हटलं जात होतं आणि संत महात्म्यांच्या काळामध्ये पंत असं म्हटलं जात होतं. पंते हाती धरिणी पाटी. बघा एखादा लहान विद्यार्थी आहे शाळेमधला. व्यावहारिक उदाहरण सर्वांना पटेल असं महाराज उदाहरण देतात. लहान विद्यार्थी शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक मंडळींचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असतं. MA असू द्या BA असू द्या सगळं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. परंतु विद्यार्थी फक्त पाटी पेन्सिल घेऊन शिकवण्याचा अधिकारी. शिक्षक मंडळी त्याला पेन पेन्सिल घेऊन शिकवतात का? पेन घेऊन शिकवतात का वहीवरती? नाही. का तर विद्यार्थी पाटी पेन्सिलाच्या अधिकाराचा असेल तर त्याला पाटी पेन्सिलच घेऊन शिकवतात. तद्वत संत महात्मे तुमचा आमचा अधिकार पाहून तुम्हा मला बोध करतात. विठ्ठल विठ्ठल. परंतु तो बोध करत असताना आचरणाद्वारे करतात. हा माझा चिंतनाचा मुद्दा आहे. मग अधिकार पाहतात म्हणजे यामध्ये 3 अधिकारी वेदांतामध्ये सांगितले. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. यामध्ये 9 प्रकार आहेत. उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ, मध्यम उत्तम मध्यम 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 कनिष्ठ, कनिष्ठ उत्तम कनिष्ठ मध्यम कनिष्ठ कनिष्ठ. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी पटवून देण्याकरता उदाहरण देतो. आमचे पूजनीय आजोबा नेहमी कीर्तनामध्ये बोलायचे. मानतो उदाहरण. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. काही नाही म्हणे व्यवहारामध्ये चालत असताना, जीवन जगत असताना 3 प्रकारच्या अंतःकरणाची मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. नीट लक्ष द्या. मी उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अधिकारी पटवून देतो. उत्तम अधिकारी म्हणजे कापुराच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात व्यवहारामध्ये. काही जण म्हणतील कापुराचं अंतःकरण. अहो कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाला. किती तासांनी कापूर पेड घेतो तुमच्याकडे? तासभर लागतो? नाही. क्षणार्धात कापूर पेड घेतो. म्हणजेच अग्नीचा कापुराचा संबंध झाल्यावर क्षणार्धात पेड घेतो. तसं साधू महात्म्यांच्या, गुरु महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडलं, कानावर पडता क्षणी कृतार्थ होतो, त्याला उत्तम अधिकारी म्हणा. एक विठ्ठल विठ्ठल. महाराज बोलतात साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. पुढे उदाहरण देतात. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. म्हणजे कापुराच्या अंतःकरणाची मंडळी उत्तम अधिकारी. दुसरं अंतःकरण सांगितलं गौरीच्या अंतःकरणाची मंडळी. आता गौरी शहरामध्ये पटवून सांगावी लागते कारण वर्षातून एकदाच असते. ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहीत असतं त्यामुळे जास्त इथं मला विस्ताराने सांगावं लागणार नाही. गौरीच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. गौरीचा आणि अग्नीचा संबंध झाला. गौरी पेड घेते का? तुमच्याकडे कशी पद्धत? गौरी पेड घेते लगेच? नाही घेत. बरं विजते का?
विजतही नाही. म्हणजे पेटही घेत नाही, विजतही नाही. त्याला तुमच्याकडे काय शब्द आहे? आमच्याकडे त्याला धुपसत बसणं असं म्हटलं जातं. थोडंसं माफी मागून बोलू का? बऱ्यापैकी आपलं तसंच चालू आहे. पेटही घेत नाही आणि विजतही नाही. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये जे योग्य साध्य आहे त्या साध्यापर्यंतही पोहोचत नाही आणि त्या साधनेपासून परावृत्तही होत नाही. याला मध्यम अधिकारी म्हणा. तिसरा अधिकारी आहे कनिष्ठ अधिकारी. पाण्याच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. पाणीचा आणि अग्नीचा संबंध झाला. पाणी पेट घेतं का? रॉकेल पेट घेतं, डिझेल पेट घेतं, पेट्रोल पेट घेतं. पाणी पेट घेतं का? नाही. ती काडीलाच विजवतं. या अधिकाराची मंडळी सांगणाऱ्यालाच गप्प करतं. विठ्ठल विठ्ठल. मी विनोदासाठी चिंतन मांडलं नाही. मला पटवून द्यायचंय उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. या तीन अधिकाराची मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. जसा ज्याचा अधिकार आहे संत महात्मे तसा बोध करतात. अधिकार तैसा करू उपदेश महाराज बोलतात, किंवा अधिकार तैसा दावियेला मार्ग. दोन्ही आपल्याला चरण पाहायला मिळतील. संत महात्मे तुमचा आमचा अधिकार पाहून बोध करतात. आता बऱ्यापैकी शेतकरी मंडळी आहेत. शेतकरी मंडळींना पटेल असं उदाहरण देतो. आमचे पूजनीय गुरुजी नेहमी कीर्तनामध्ये पटवून देण्याकरता व्यावहारिक उदाहरण देतात. का तर जे सिद्धांत असतात ते पटवून देण्याकरता शास्त्रामध्ये उपपत्ती सांगितली गेलेली आहे. म्हणजे एखादं चरित्र तरी द्यावं, एखादं उदाहरण तरी द्यावं, दृष्टांत तरी द्यावा असं सांगितलं गेलंय. श्रुती षडलिंगामध्ये उपपत्ती आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, विस्तारात वेळ खर्च करत नाही. मला मुद्दा हा पटवून सांगायचा आहे की तुमचा आमचा अधिकार पाहून त्या अधिकारानुसार संत महात्मे बोध करतात. बघा, शेतकरी मंडळी आहेत. शेतामध्ये शेतकरी दारं धरण्याकरता गेले. किती हॅलोजन लागलेले असतात तो शेतामध्ये? द्या उत्तर. कोणी जात नाही का इकडे दारं धरायला? दारं धरण्याकरता शेतकरी शेतामध्ये गेल्यानंतर काही हॅलोजन कोणाचा प्रकाश असतो का? लाईट वगैरे लावलेले असतात का? नाही. शेतकरी दारं धरतो कोणाच्या प्रकाशामध्ये? ठीक आहे, जाऊ द्या, विस्तारात वेळ खर्च करत नाही. मला मुद्दा हा पटवून सांगायचा आहे. दारं धरण्याकरता गेला म्हणजेच पाणी देण्याची पद्धती आहे. मग पाणी देण्याकरता पीक आहे आपल्याकडे. जसं पीक आहे तसं पाणी देण्याची पद्धत आपल्याला पाहायला मिळते. बघा, पाणी देण्याच्या एक 3-4 पद्धती मला सांगता येतात. फक्त सांगता येतात बरं. पाणी देण्याची बघा, एक सरी पद्धत आहे, दुसरी आहे वाफे पद्धत आहे, तिसरी आहे आळे पद्धत आहे, चौथी आहे मोकार पद्धतीने पाणी देण्याची पद्धत आहे. नीट लक्ष द्या. मी 4 पद्धती पाणी देण्याच्या सांगितल्या शेतातील पिकाला. सरीची जी पद्धत आहे ती चिक्कूच्या आंब्याच्या झाडाला करून चालते का? नाही चालत. सरीची पद्धत आहे ती चिक्कूच्या आंब्याला चालत नाही. म्हणजेच ऊसाचं पीक असेल तर त्याला सरीची पद्धत सांगितली आपल्याला, बरोबर? ऊसाचं पीक असेल तर सरीची पद्धत आहे. चिक्कू आंबा फळ असेल तर त्याला वाफे आळे पद्धत सांगितली गेली. पालेभाज्या असतील तर त्याला वाफे पद्धत सांगितली गेली. आणि ज्वारी असेल तर काय? कितीही पाणी द्या, त्याच्यात काही फरक. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाय 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ विठ्ठलाय विठ्ठलाय. आदरणीय या सप्ताहाचे श्रीमद भागवत कथा प्रवक्ते, भागवताचार्य, परमपूजनीय, परमश्रद्धेय हरिभक्तपरायण समाधानजी महाराज शर्मा आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. तसं पाहायला गेलं तर मला वाटत नाही कोणतेही भागवत कथाकार कीर्तनाला उपस्थित राहत असतात. मोठ्यांचं मोठे पण असतं ते असं असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाय 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 विठ्ठलाय. आपला चिंतनाचा मुद्दा आहे की संत महात्मे तुमचा आमचा अधिकार पाहून उपदेश करतात. याकरता आता शेतकरी मंडळी भरपूर आहेत म्हणून मी व्यवहारातलं उदाहरण घेत होतो की शेतामध्ये पीक पाहून पाणी देण्याची पद्धत आहे. ऊसाचं पीक असेल तर त्याला सरी पद्धत सांगितली गेली. पालेभाज्या असतील तर त्याला वाफे पद्धत सांगितली गेली. फळं असतील तर त्याला आळे पद्धत सांगितली गेली. ज्वारी असेल तर त्याला मुक्त कंठाने पाणी दिलं जातं. मला मुद्दा हा सांगायचा आहे, जसं पीक आहे तसं पाणी देण्याची पद्धत आहे. पीक पाहून पाणी देण्याची पद्धत व्यवहारामध्ये, तसं संत महात्म्यांकडे तुमचा आमचा अधिकार पाहून उपदेश करण्याची पद्धत आहे. विठ्ठल म्हणजे संत महात्मे तुमचा आमचा अधिकार पाहून तुम्हा आम्हाला बोध करतात. परंतु बोध करताना एक महत्वाचं आहे ते म्हणजे आचरणाद्वारे, क्रियेद्वारे करतात. याच्यासाठी आपल्याला चरित्र भागाद्वारे पटवून द्यायचं असेल तर माऊली ज्ञानोबारायांचं जीवन चरित्र पहा. माऊली ज्ञानोबारायांच्या जीवन चरित्रामध्ये ज्ञानोबारायांना एक वेळेस राग आला असं चरित्र आपल्याकडे सांगितलं जातं.
तसं पाहायला गेलं ज्या ज्ञानोबारांचं नुसतं आपण स्मरण जरी केलं तर आपला राग निघून जातो, त्यांना राग येईल का? नाही. मग ज्ञानोबारांना क्रोध आला हे चरित्र सांगितलं जातं. याचं कारण आहे की ज्ञानी मंडळींनी वेळोवेळी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हे तुम्हा आम्हाला आचरणाद्वारे सांगण्याकरता ज्ञानोबा त्या प्रकारची भूमिका घेतात. ज्ञानोबा आचरणाद्वारे, कारण ज्ञान माऊली ज्ञानोबारायचं ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, नवल अहंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचे. माऊली ज्ञानोबाराय परखड बोलतात, जे काही अहंकार आहे तो अहंकार अज्ञानाच्या मागे लागतच नाही, परंतु ज्ञानवंतांच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठलाय 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 विठ्ठलाय. तसं पाहायला गेलं वेदांतामध्ये दोन प्रकारचे अहंकार आहेत. एक आहे सामान्य अहंकार, विशेष अहंकार. आता याच्या व्याख्या सांगण्यात वेळ खर्च करत नाही, उदाहरण देऊन पुढे जातो. समुद्राच्या पाण्यापासून दोन गोष्टी निर्माण झाल्या, एक आहे मीठ आणि ते दुसरं आहे मोती. समुद्राच्या पाण्यापासून दोन गोष्टी निर्माण झाल्या, मीठ आणि मोती. तेच मीठ जर त्या समुद्राच्या पाण्यात टाकले तर लगेच विरघळतं. मोती विरघळतो का? नाही विरघळत. म्हणजे सामान्य अहंकार लगेच जातो, विशेष ज्ञानाचा अहंकार लवकर जात नाही. विठ्ठल विठ्ठलाय 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 विठ्ठलाय. मी हे का बोलू लागलो की ज्ञानोबाराय पर्णकुटी लावून बसलेले आहेत. मुक्ताबाईंनी बोध केला त्यावेळेस ताटीचं प्रकरण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. म्हणजे ज्ञानोबारांना क्रोध आलं हे जीवनचरित्रात सांगितलं जातं. वास्तविक ज्ञानोबारांचं स्मरण केलं तर आपला क्रोध निघून जातो. त्या ज्ञानोबारांना क्रोध येईल नाही. ज्ञानोबारा एक भूमिका घेतात, एक आचरणाद्वारे तुम्हाला बोध करत असतात की ज्ञानी मंडळींनी वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, म्हणून आचरणाद्वारे क्रियेद्वारे बोध मांडतात. एक लक्षण, एक चरित्र मांडलं. नामदेवरायांचं जीवनचरित्र पहा. भक्त शिरोमणी भगवंताचे प्रेम भंडारी असणारे नामदेवराय. नामदेवरायांचं जीवनचरित्रामध्ये नामदेवरायांना कच्च ठरवण्यात आलं होतं. नामदेवराय खरंच कच्चे होते का? अहो कच्चे असते तर देवाने आधी जवळच केलं नसतं. परंतु जीवनामध्ये आल्यानंतर गुरु केल्याशिवाय तरुणोपाय नाही हे तुम्हाला पटवून सांगण्याकरता आचरणाद्वारे नामदेवरायांनी ती भूमिका घेतली. म्हणजे संतांकडे क्रिया आचरण हे प्रामुख्याने पाहायला मिळतं. म्हणून तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तुमचा आमचा अधिकार पाहून उपदेश करतात एक लक्षण, परंतु अधिकार पाहत असताना, अधिकार पाहून बोध करत असताना आचरणाद्वारे करतात हे मुख्य लक्षण आहे. मग काही जण म्हणतील जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात शरणागतीचा, तुकोबाराय गेलेत का? आत्ताच्या काळात महाराजांनाच विचारलं जातं तुम्ही किती वाऱ्या करता. त्यावेळेसही तुकोबारायांचे तसे जाणकार श्रोते होते ना. तुकोबारायांना विचारलं असेल एखाद्याने तुम्ही शरण गेलात का नाही. तुकोबाराय सांगतात शरणागत झालो तेने मीपणा मुकलो. शरणागत झालो भूतकाळ सांगतात, होईल शरणागत जाईल असं म्हणत नाहीत, भविष्यकाळ नाहीच सांगत, झालो म्हणतात आणि त्याचा परिणामही सांगतात. तेने मीपणा म्हणून तर महाराज तुम्हाला बोध करतात. आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसार उठावे ग करा, आल्यानो संसार उठावे ग करा, आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसार उठावे ग करा, आल्यानो संसार उठावे ग करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, ते काळाचे धन कुबेरा, ते काळाचे धन कुबेराचे. उठावे ग करा, बोला आल्यानो संसारा उठावे ग करा, शरण जाऊ
उठा वेग करा, किंवा काही जणांचा पाठभेद असेल आलिया संसारा तुम्ही एक करा, कसाही पाठभेद. मला मुद्दा हा सांगायचा आहे. महाराज प्रतिपादन करताना म्हणतात आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. महाराज प्रतिपादन करताना इथंही म्हणतात जो या संसाराला आलेला आहे अशा प्रत्येकाने काय केलं पाहिजे, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आता जो या परमार्थिक क्षेत्रामध्ये त्याच्या मनामध्ये पूर्वपक्ष किंवा ही शंका निर्माण होणार नाही, परंतु जो पहिल्यांदाच असा काही परमार्थिक कार्यक्रमाकरता सेवेकरता जर उपस्थित असेल त्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल. महाराज इथं म्हणतात आल्यानो संसारा, संसाराला जो आलेला आहे त्यांनी काय करा, शरण जावं. तो प्रश्न विचारेल महाराज आमचा अजून विवाह झाला नाही, आम्ही शरण जायचं का नाही? कारण व्यवहारामध्ये संसार पदाची व्याख्या काय, बायका मुलांचा पसारा चार भिंतींच्या आतला, याला संसार व्यवहारात म्हटलं जातं. परमार्थामध्ये संसार पदाची व्याख्या वेगळी आहे. नवे नवे वेदांत असं सांगतो कर्तृत्व भोक्तृत्व आहे त्याच्याकडे त्याला संसार म्हणा एक, उपजन आणि निमन ज्याच्याकडे त्याला संसार म्हणा दोन, देह तादात्म्याने जो जोगतो त्याला संसार म्हणा तीन, पंचक्लेशासहित जे आहे त्याला संसार म्हणा चार, अविद्या अस्मिता रागद्वेष आणि अभिनिवेश याला संसार म्हणा चार झालं. पाचवं भगवद्गीता 15व्या अध्यायामध्ये लक्षण मानते पहिल्या श्लोकामध्ये ऊर्ध्वमूलम अधः शाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसि यस्य पर्णानि यस्वेद सवेदवित्. भगवद्गीता श्लोक पहिल्या श्लोकामध्ये चिंतन मानते ऊर्ध्वमूलम, अहो ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार म्हणा. काही जण म्हणतील जो उलटा आहे त्याला संसार, पटवून देतो व्यवहारातलं उदाहरण दे. आपल्याकडे वृक्ष आहेत, वृक्ष वाढण्याकरता त्याला काय द्यावं लागतं, पाणी द्यावं लागतं. मग ते पाणी देत असताना वृक्षाला वर पाना फुलांना देतात का मुळाला देतात, कशी आहे पद्धत, मुळाला पाणी देतात. खाली मुळाला पाणी देतात, वृक्ष वाढतो कुठं, वरती वाढतो. म्हणजे खाली पाणी दिल्यानंतर वृक्ष वाढतो वरती, परंतु या देहरूपी वृक्षाला पाणी आपण पायावरती टाकतो का वरती मुखामध्ये, मुखामध्ये टाकतो. वाढतं कुठं, खाली वाढतं. यालाच म्हणायचं उलटा. विठ्ठल मी विनोदासाठी चिंतन नाही, एक व्यवहारामध्ये किंवा मी मगाशी बोलून गेलो की आपल्याकडे वेदांतामध्ये असं सांगितलं की सिद्धांत पटवून देण्याकरता उपपत्ती ही द्यावी लागते. मला मुद्दा हा पटवून सांगायचा की संसार आपण म्हणतो बायका मुलांचा पसारा, याला संसार व्यवहारात म्हटलं जातं. परमार्थामध्ये नवे नवे भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी ग्रंथामध्ये सांगतात पुनरपी जनरम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दोस्तारे. सगळं काही चिंतन आपल्याला पाहायला मिळेल. याला संसार म्हणा, दर्शक सर्वनाम आहे. याला बोट दाखवला, अंगुली निर्देश केला. जो पुन्हा पुन्हा जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. म्हणजेच एखाद्याचा विवाह झालेला असू द्या न झालेला असू द्या, जो देहाला आलाय ना तो संसारी. महाराज म्हणतात बघा पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. फक्त विवाह झालेल्यांना पंढरीला जायला सांगितलं असा अर्थ नाही त्यामध्ये. अहो जो देहाला आलाय त्याचं आद्य कर्तव्य पंढरीला गेलं पाहिजे. त्याच पद्धतीने आल्यानो संसारा उठा वेग करा. जो देहाला आलाय अशा प्रत्येकाने काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे त्या भगवंताला. मी अजून एकदा अवलोकन करतो. पहिल्यांदा मी काही आपल्याला प्रश्न समोर मांडले होते की अभंगामध्ये महाराज अनुबंध चतुष्टय प्रतिपादन करतात. शरणागतीचा अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध पटायला कठीण जातं म्हणून व्यवहारातले शब्द घेतले होते. शरण कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं आणि कसं जायचं याची उत्तर आपल्याला अभंगामध्ये द्यायची. पहिलं चिंतन मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, शरण कोणी जायचं, आल्यानो संसार. जो या देहाला आला अशा प्रत्येकाने भगवंताला शरण गेलं पाहिजे, हे पहिलं उत्तर. दुसरं शरण कोणाला शरण जायचं, शरण जायचं कोणाला किंवा शरण जाण्याचा आणखी कोणी सांगतं का. महाराज चिंतन मांडतात वेदांत बोलिला वेदांत बोलिला शरण
सहसा एवढं गात नाही कुठं, परंतु एवढे साथीला चांगले अनुकूल असल्यानंतर काय म्हणायला हरकत आहे. विठ्ठल विठ्ठल. वेद अनंत बोलेला अर्थ तुकाची साधिला महाराज किंवा शोधिला दोन्ही आपल्याला पाठ पाहायला मिळतील. मला मुद्दा हा सांगायचा आहे की पहिलं उत्तर देणं शरण कोणी जायचं, जो देहाला आलाय. कोणाला शरण जायचं? महाराज सांगतात विठोबासी शरण जावे. महाराज प्रतिपादन करतात त्या विठोबाला शरण गेलं पाहिजे. बरं आणखी कोण सांगतात तर वेद सांगतात. वेद अनंत बोलीला आकडा सांगितलं नाही 100 वेळा बोलला म्हणून, अनंत गणितीच नाही. वेद अनंत बोलीला म्हणजेच शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं याचं आपल्याला उत्तर मिळालं. शरण का जायचं? तिसरा प्रश्न आपण निर्माण केला होता. शरण का जायचं? उग तुम्ही सांगावं ना आम्ही ऐकावं आता तो काळ राहिला नाही. महाराजांनाच विचारलं जातं शरण का जायचं. भगवद्गीता सांगते त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. जीवनामध्ये चिरकाल टिकणारी जर शांती प्राप्त करायची असेल तर त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. जीवनात मध्ये आलेलं अज्ञान हे निवृत्त करायचं असेल त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. जीवनामध्ये आपल्याला जर जन्म मरणाची एरझार चुकवायची असेल, महाराज म्हणतात जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. म्हणजेच जो शरण येतो त्याचं जन्म मरण ही चुकतं. काही जण म्हणतील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करता तुम्ही शरण सांगता. जीवनामध्ये समाधान पाहिजे असेल, सुखावरती आरूढ व्हायचं असेल, नवे नवे परमधामापर्यंत परमानंदावर आरूढ व्हायचं असेल तर त्या भगवंताला शरण जावा ही व्याख्या सर्वच मंडळी सांगतात. परंतु आम्ही जीवन जगत असताना आमच्या समोर नाही नाही ते संकट येतात. याची संगती काय? आम्ही जीवन जगताना संकट येतात ते आपल्या कर्माचे असतात. केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती. आपल्या कर्माची भोग आहेत. वेदांतामध्ये 3 प्रकारची कर्म सांगितली. क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमान म्हणजे जन्मापासून अंतापर्यंत जे देहतादात्म्याने केलं जातं त्याला क्रियमान म्हणा. एक यातलं जे सेविंग होतं त्याला संचित म्हटलं जातं आणि फल देण्यासाठी फलोन्मुख झाल्यानंतर त्याला म्हटलं जातं प्रारब्ध. ज्ञानामध्ये वेदांतामध्ये 2च कर्माचा सांगितला नाश. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानामध्ये वेदांतामध्ये ज्ञानाने 2च कर्माचा नाश सांगितला. एक म्हणजे क्रियमान, दुसरा आहे संचित. प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं असं वेदांत सांगतो. परंतु भक्तिशास्त्र याच्या पुढे आहे. नाथ महाराज वर्णन करतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. नाथ महाराज वर्णन करतात वेदांतामध्ये ज्ञानाने 2च कर्माचा नाश आहे, परंतु भक्तीमध्ये प्रारब्ध देखील संपतं. प्रारब्ध आपल्या केलेलं कर्म आपल्याला भोगायला लागतं यात नवल नाही. आता भागवतातलं चिंतन मांडताना थोडंसं धाडस करतो. पूजनीय महाराज समोर आहेत म्हणून माफी मागून चिंतन मांडतो. भागवतामध्ये आपल्याला चिंतन तुम्ही सर्वांनी श्रवण केलं असेल भीष्माचार्यांचं. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत. शरपंजरी म्हणजे बाणाच्या टोकावरती पडलेले आहेत. बाणाच्या टोकावरती पडल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याला संवाद करू लागतात की ही स्थिती मला का प्राप्त झाली. भगवान परमात्मा सांगू लागतात तो तुझ्या कर्माचा भोग आहे. भीष्माचार्य हे सर्वज्ञ होते. विचारसागर ग्रंथामध्ये 7व्या तरंगामध्ये आपल्याला चिंतन पाहायला मिळेल सर्वज्ञ याची व्याख्या. योगीचं वर्णन करत असताना योगी, युक्त योगी आणि युंजान योगी. युंजान योगी म्हणजे सर्वज्ञ, म्हणजे ज्याला फक्त स्वतःच्या जन्माचं, भविष्यातलं, भूतकाळातलं आणि वर्तमान काळातलं ज्याला ज्ञान आहे त्याला सर्वज्ञ असं म्हटलं जातं. याला युंजान योगी म्हणतात. आणि युक्त योगी स्वतःच नव्हे तर सगळ्यांच्याच भूतकाळातलं, भविष्यकाळातलं, वर्तमानातील जन्माचं ज्ञान आहे त्याला युक्त योगी म्हटलं जातं. आणि भीष्माचार्य हे सर्वज्ञ होते. भीष्माचार्यानं त्यांचा संपूर्ण जन्म तपासून पाहिला. इच्छामरणी होते, संपूर्ण जन्म तपासून पाहिला भीष्माचार्यांनी. त्यांना काही एक चूक लक्षात आली नाही. भगवंताला बोलू लागतात मी संपूर्ण आयुष्य माझं धर्म सत्तेने आचरण केलं तरी देखील ही स्थिती मला का. भीष्माचार्यांना म्हणतात भगवान परमात्मा तो तुमच्याच कर्माचा भोग आहे. भीष्माचार्य मागं जन्म तपासून पाहू लागतात. 1 जन्म पाठीमागं गेले, 5 जन्म गेले, 10 जन्म, चरित्र असं सांगितलं जातं. भीष्माचार्य 100 जन्म पाठीमागं गेले. त्यावेळेस त्यांची एक चूक त्यांच्या लक्षात आली. रस्त्याने जात असताना एक सरडा पडलेला होता म्हणे. रस्त्यामध्ये वाटेत सरडा होता आणि तो वाटेत आहे म्हणून त्याला बाजूला करावं म्हणून बाणाच्या टोकाच्या साह्याने तो उचलला आणि कडेला फेकला. कडेला टाकल्यानंतर तो काटेरी कुंपणावर पडला आणि त्याच्या अंगामध्ये, शरीरामध्ये काटे घुसले, काटे टोचले गेले. कधी? 100 जन्माच्या आधी. तर भीष्माचार्यांना 100 जन्मानंतर बाणाच्या टोकावरती पडावं लागतं. अहो भीष्माचार्यांना जर केलेलं कर्म भोगूनच संपवावं लागतं तर तुम्ही आमचं काय.
आमच्याकडे एक म्हण आहे, की झाड की पत्ती विठ्ठल विठ्ठल. केलेलं कर्मच आपल्याला भोगूनच संपावं लागतं, हा शास्त्र सिद्धांत आहे. बरेच जण प्रश्न मांडतील आत्ताच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नानाविध परमार्थावरील आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. बरेच जण म्हणतील मग प्रारब्ध संपन्न नसेल तर आम्ही 8 दिवस कथेला हजर आहोत, 8 दिवस कीर्तनाला हजर आहोत, मग आम्ही भक्ती करतो ती कशासाठी, त्याचा काय उपयोग आहे, आम्ही यावं का नको यावं, त्याचा उपयोग काय. तर आपण भक्ती करतो थोडी, परंतु दाखवतो मात्र भरपूर दाखवतो. व्यवहारातलं उदाहरण देऊ का, एखादा मनुष्य आयुष्यामध्ये 5 वेळेला जर काशीला जाऊन आला तर आयुष्यभर सांगत फिरतो, मी 5 वेळेला काशी केली, काशीला जाऊन आलो असाच अर्थ घ्या बरं. मला मुद्दा हा सांगायचा आहे, 5 वेळेला काशीला जाऊन आलो हे आयुष्यभर सांगतं. तसं पाहायला गेलं तर केलेलं पुण्य दुसऱ्याला सांगू नये, ते क्षय होतं असं शास्त्र सांगतं. परंतु मनुष्याचा गुणधर्म आहे, दुसऱ्याचे दोष पाहिल्याशिवाय राहत नाहीत आणि स्वतःचे गुण सांगितल्याशिवाय विठ्ठल विठ्ठल. त्याच पद्धतीने आपण करतो एवढून दाखवतो मात्र मोठं. याच्यासाठी आम्हाला गुरुजी उदाहरण देत असतात पाठामध्ये, की काही नाही म्हणे, एक व्यापारी होता म्हणे, व्यापारी, आणि व्यापारी बाहेर कुठंतरी व्यापारी पिशवी घेऊन निघाल्यानंतर मागून धावत पळत एक गृहस्थ त्याचा नोकर येतो आणि त्या मालकांना म्हणू लागतो, मालक दुकान पेटलं, वाडा पेटलाय. हे शब्द कानावर पडता क्षणी तो मालक घराकडे, म्हणजे त्या घराकडे, वाड्याकडे आणि दुकानाकडे धाव घेतो. पाहतो तर काय मोठी आग आपल्याला त्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण ती अग्नी विझवण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक जण कोणी अन्य साधनाचा वापर करून प्रत्येक जण ती अग्नी शांत करण्याची, दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो जो व्यापारी आहे, तो मालक आहे, तो काय करतो, एक वाटी घेतो, चमचा घेतो, चमच्याने पाणी मारू लागतो. किती मिनिटात वाडा विझेल सांगा, उत्तर द्या. वाडा विझेल नाही, अहो डोळ्यासमोर जळून खाक होईल. का तर जेवढा अग्नी आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी मारलं गेलं पाहिजे. अहो हे साधा व्यवहार आहे. तसं प्रारब्ध रूपी भोग जेवढा आहे तेवढीच भक्ती केली पाहिजे. विठ्ठल जेवढी भक्ती घडली तर प्रारब्ध देखील संपत, हे नाथ महाराज सांगतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे. भक्ती केल्यानंतर त्याची निश्चित कृपा होते आणि प्रारब्ध देखील संपतं. ठीक आहे, मला त्यात वर्णन करायचं नाही, मला मुद्दा हा सांगायचा आहे की मग तुम्हा माझेवांना दुःख जे पदरात पडतं हे कशामुळं, तर ज्या साधनाने आपण परमधामापर्यंत पोहोचतो ती साधना आपण करत नाही. कोणती साधनं करतो, महाराज लक्षण मांडतात, विषय ओढी भुनने जीव, आता याची कोण करीन कीव, लुपदे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, विषय ओढी भोलले जीव, आता यादी कोण करीन किव, लुपदे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह, लुपदे नारायण पावोनी. जीवनामध्ये दुःख पडतो कशामुळे, विषय ओढे भुलले जीव. आता या विषयाचं वर्णन करायला गेलं तर माझ्याकडे अजून वेळ कमी आहे. हे विषय कसे निर्माण झाले याचं वेदांतामध्ये अशी व्याख्या आहे, पंचमहाभूतांच्या तमोगुणांपासून या पंचविषयांची निर्मिती आहे. पंचमहाभूतांच्या सत्वगुणांपासून ज्ञानेंद्रिय, रजोगुणांपासून कर्मेंद्रिय आणि तमोगुणांपासून हे पंचविषय. कोण कणापासून निर्माण झाले हे मानतो. शब्द हा आकाशापासून निर्माण झाला 1, स्पर्श वायूपासून निर्माण झाला 2, रूप हे तेजापासून निर्माण झालं 3, शब्द स्पर्श रूप हे तेजापासून निर्माण झालं, रस जलापासून, गंध आणि पृथ्वीपासून निर्माण झाला.
असे हे पंचविषय पंचमहाभूतांच्या तमोगुणांपासून निर्माण झाले. याचं वर्णन महाराज माऊली ज्ञानोबाराय सुंदर करतात. हे विषय तरे कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचे भासे भद्र जाती किंवा विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभराची सावली जाईल रया. अहो अस्तित्व रहित आहेत विषय. बघा मृग दिसायलाय का असायलाय? कसं आहे? दिसायला. पुढचा प्रश्न मांडतो, दिसायला का भासायला? भासतं फक्त आपल्याला. तसं विषयातलं सुख देखील नुसतं भासतं, ते मिळत नाही. तसं पाहायला गेलं शास्त्रामध्ये एक एक विषयाकरता एक एक प्राण्याचं उदाहरण दिलेलं आहे. शब्दाकरता हरणाचं उदाहरण दिलेलं आहे, स्पर्शाकरता हत्तीचं उदाहरण दिलेलं आहे, रूपाकरता पतंग किड्याचं उदाहरण दिलेलं आहे, रस म्हणजे जलाकरता माशाचं उदाहरण दिलं आणि गंधाकरता भुंग्याचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजेच पंचविषयाकरता एक एक प्राण्याचं उदाहरण दिलं. शेवटी त्याचं जर चिंतन, मला चरित्र ते विस्तार करण्यामध्ये वेळ खर्च करायचा नाही, मला हाच मुद्दा पटवून सांगायचा आहे की एक एक प्राण्याने एक एक विषय आत्मसात केला तर तो शेवटी अधोगतीला गेला. मनुष्य असा एकटाच प्राणी पंच विषय खिशात घेऊन हिंडतो, किती अधोगतीला जाईल? भगवद्गीता सांगते 2 श्लोकामध्ये, ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते सुपजायते संगा संजायते कामात कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहात सम्मोहात स्मृतिविभ्रमात स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. आता या 2 श्लोकाचा अर्थ परत अर्धा तास वाढेल, चालतो का? मला गॅरंटी आहे ग्रामरती मंडळी कोणीही उठणार नाही, परंतु मी वाढवणार नाही, काळजी करू नका. मला फक्त या 2 श्लोकाचा अर्थ विस्तारात करत नाही, एका वाक्यात सांगतो. विषयाचं किंचित स्मरण जरी केलं मनुष्य प्रेतवत होतो. विठ्ठल विठ्ठल. विषयाचं स्मरण वेगळं आणि विषयाचा भोग वेगळा आहे. मी स्मरण सांगायला लागलो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली.